तर एक तुम्हाला मुद्दाचा म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. म्हणजे काय माहिती मंगळवार होता ज्या दिवशी बेबी झाला 5 तारखेला आणि त्याच्या 1 दिवस अगोदर सोमवार होता, उपवास होता आणि त्याच्या 1 दिवस अगोदर संडे होता 3 तारखेला, 3 मेला. तर तेव्हा आम्ही चायनीज खाल्लं होतं आणि मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये भरपूर सारं चायनीज खाल्लेलं आहे. म्हणजे भरपूर सारं फास्ट फूड खाल्लेलं आहे मी. पिझ्झा, बर्गर वगैरे, वगैरे. तुम्ही नका खाऊ. मी खाल्लेलं आहे. माझ्या डॉक्टरला सुद्धा माझ्या कुणालनी सांगितलं होतं, की डॉक्टरला ही पिझ्झे खाते, ही सँडविच खाते, हे करते, ते करते. सो डॉक्टरनी मला सांगितलं होतं, की तुला क्रेव्हिंग होते सो तू खाऊ शकते. एक स्लाईस पण तू चांगल्या क्वालिटीचं खा. जिथे चांगल्या पद्धतीने बनतं क्लीन, हायजिनिक वगैरे तिकडचं खा. सो मी भरपूर फास्ट फूड खाल्लं होतं आणि एन्जॉय केलं होतं. म्हणजे विचार करा डिलिव्हरीच्या 1 दिवस अगोदर सुद्धा मी चायनीज खाऊन गेले होते. सर या सगळ्यामध्ये काय होतं माहिती आहे का, कधी-कधी आपण एक्सरसाइज करतो आणि म्हणजे स्वतःची भरपूर काळजी घेतो आणि त्याच्यामध्ये जर आपण कधी-कधी आपल्याकडनं चुकासुद्धा होतात. म्हणजे कधी आपण मेकअप फेसवर तसाच ठेवला आणि झोपून गेलो. टाईम म्हणजे खूप टाईम झाला फेसवर मेकअप आहे आणि प्लस आपण आपल्या स्किनची काळजी नाही घेत. म्हणजे असं होतं आपल्या लाईफमध्ये भरपूरदा होतं. की आपण कधी मेकअप नाही काढत, कधी स्किन केअर नाही करत. एक दिवसांनी काय होतंय असा विचार करतो. आणि आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या फेसवर स्वेट येतो, तेव्हा तो आपण स्वेट वॉश नाही करत, तसाच ठेवतो. म्हणजे असे छोटे-छोटे रिझन्स असतात आपले स्किन कन्सर्न्स वाढायला किंवा स्किन कन्सर्न्स आपल्याला व्हायला, म्हणजे स्किन प्रॉब्लेम आपल्याला व्हायला. म्हणजे काही-काही प्रॉब्लेम असे असतात जे आपल्या मम्मीपासून आपल्याला म्हणजे जीन्सपासून आपल्याला आलेले असतात. मम्मीला जर आपला ॲक्ने असेल तर आपल्याला पण ॲक्ने होतात. त्यांना जर फेस पिगमेंटेशन असेल तर आपल्याला पण फेस पिगमेंटेशन होतं. म्हणजे इन जीन्समध्ये हे सगळं असतं. तो सुद्धा एक प्रॉब्लेम होतो भरपूरसा आणि कळत नाही की काय करावा तेव्हा. कारण की मम्मीला असतं म्हणून आपल्याला होतं आणि एक झालं ते आणि दुसरी गोष्ट असते की आपण अशा छोट्या-छोट्या चुक्या करतो ज्याच्याने आपला स्किन प्रॉब्लेम वाढत जातो किंवा स्किन प्रॉब्लेम होतो आणि अशा छोट्या-छोट्या चुकांनीच आपला स्किन प्रॉब्लेम वाढत जातो आणि ते पुन्हा आपला फेस खराब करतो. आणि काही प्रॉब्लेम्सचं सोल्युशन नसतं आपल्याला वाटतं. म्हणजे जर आपल्या मम्मी-पप्पांना स्किन प्रॉब्लेम असतील तर आपल्याला पण होतील. आपल्या भावा-बहिणींना स्किन प्रॉब्लेम असेल तर आपल्यालाही होतं. सो या सगळ्या गोष्टीला म्हणजे आपण अव्हॉइड करतो आणि या एवढ्या मोठ्या गोष्टी आपण अव्हॉइड नाही करायच्या आहेत. कारण की कसं माहिती आहे, या प्रॉब्लेमला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, आपले स्किन इश्यूज आहेत वगैरे, वगैरे. सो त्यासाठी एक चांगलं सजेशन पाहिजे आणि खूप चांगले प्रोडक्ट हवेत जे फक्त आपल्या स्किन टाईपनुसार हवेत. आणि हे सगळी गोष्ट म्हणजे आपण अव्हॉइड करतो, की जाऊ दे माझ्या मम्मीला आहे सो मला पण आहे. तर मग ते आपण विसरून जातो. पण तो प्रॉब्लेम सिव्हिअर होत जातो, स्किन कन्सर्न्स वाढत जातात आणि ही अव्हॉइड करण्यासारखी गोष्ट नाही आहे. कारण की स्किन कन्सर्न्स वाढतात. जसं की माझंच घ्या. मी अगोदर मला पण ॲक्ने वगैरे होते भरपूर. तुम्ही माझ्या अगोदरचे पोस्ट वगैरे बघितले असतील. भरपूर सारे ॲक्ने वगैरे होते. तेव्हा मी खूप टाळायचे, काही स्किन केअर नव्हते करत. काही नाही, आले तर आले. कारण की प्रत्येक दिवसाला नवीन एक ॲक्ने, नवीन एक पिंपल यायचा. सो मी टाळत बसायचे त्या गोष्टी. आणि तुम्हाला माहिती आहे मी हा प्रॉब्लेम एवढा अव्हॉइड केला की तो सिव्हिअर झाला. म्हणजे भरपूर सारे ॲक्ने आले होते. YouTubeवर सुद्धा भरपूर सारे मेसेज येत होते की तुझा फेस एवढा कसा भरलाय वगैरे, वगैरे. तेव्हा मी माझ्या स्किनवर लक्ष द्यायला सुरुवात केली. म्हणजेच मी क्युअर ॲप डाउनलोड केला आणि खूप वर्षापासून यूज करते. मी माझ्या मागच्या व्लॉग्समध्ये सांगतच आहे तुम्हाला. म्हणजे प्रत्येक व्लॉगमध्ये मी तुम्हाला क्युअर ॲपबद्दल सांगतच आहे. कारण की मला खरंच फरक पडलेला आहे आणि तुम्ही माझी स्किन बघू शकता अगोदर आणि नंतर आत्तासुद्धा माझी प्रेग्नन्सी झालेली आहे. आणि आफ्टर डिलिव्हरी तुम्हाला माहिती आहे कसं काय असतं तरी माझी स्किन ग्लो करते. का? क्युअर ॲपमुळे. तर क्युअर ॲप एक असा ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. घर बसल्या-बसल्या डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये आपल्याला डर्मॅटॉलॉजिस्ट अलर्ट होतात आणि त्यांच्यासोबत आपल्याला चॅट करायचं असतं. ते आपले स्किन टाईप, स्किन कन्सर्न सगळं विचारतात. प्लस ते आपले स्किन ॲनलाईजसुद्धा करतात. आपल्या स्किनचे काही फोटो मागतात. म्हणजे आपल्या फेसचे, फ्रंट फेसचे, लेफ्ट फेसचे, लेफ्ट साईड फेसचे असे फोटो मागतात आणि त्यानंतर
ते ॲनलाईज करतात. ॲनलाईज झाल्यानंतर आपले जे प्रॉब्लेम असतात ते असे रेड सर्कलमध्ये डिटेक्ट होतात. मग त्यांना कळतं की आपला नक्की फेसवर प्रॉब्लेम काय झालेला आहे आणि प्लस त्याच्यामध्ये AI इनबिल्ट आहे. सो ते खूप सोपं करतं प्रोसेसला आणि प्लस त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहेत. तुमच्या स्किन कन्सर्ननुसार तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येक युजर जो वेगवेगळे युजर आहेत त्यांच्या म्हणजे जर माझंच घ्या, माझी स्किन टाईप वेगळी आहे, माझे स्किन कन्सर्न वेगळे आहेत, सो मला वेगळा किट भेटणार. तुमची स्किन टाईप वेगळी आहे, तुमचे स्किन कन्सर्न वेगळे आहेत, सो तुम्हाला वेगळा किट भेटेल. फक्त स्पेशली आपल्यासाठी स्वतः आपल्यासाठी, आपल्या स्किनसाठी आणि आपल्या स्किन कन्सर्नसाठी डिझाईन केलेले हे प्रोडक्ट असतात. आणि डॉक्टर आपल्याला सांगतात की आपल्याला किती पाणी प्यायचं, डाएट किती घ्यायची आहे, काय वगैरे सगळं जे काय तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही त्यांना विचारू शकता आणि ते तुम्हाला सगळी उत्तरं देतात. आणि प्लस ही गोष्ट इथे पण नाही थांबत. त्यानंतर असं नाही की आता कोणताही एखादा ब्रँड पकडा, त्यांनी प्रोडक्ट लॉन्च केलं, प्रोडक्ट घेतलं, विषय संपला, असं नाही आहे. या क्युअर ॲपमध्ये आपलं मंथली कन्सल्टेशन होतं. म्हणजे मंथली डॉक्टरसोबत आपलं कन्सल्टेशन असतं. डॉक्टर आपल्याला सांगतात की आपली स्किन किती इम्प्रूव्ह झालेली आहे किंवा कोणता प्रोडक्ट जर आपल्याला सूट नसेल करत तर तो पण रिप्लेस करून देतात. तो पण आपल्याला सांगतात ते की हा प्रोडक्ट तुम्ही यूज नका करू, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रोडक्ट ते ट्राय करायला देतात. मी तर एवढ्या वर्षामध्ये खूप प्रोडक्ट ट्राय केलेले आहेत आणि मला भरपूर आवडलेले आहेत. जेव्हा मी क्युअर ॲप डाउनलोड केला होता तेव्हा माझा आधीचा फेस आणि आत्ताचा फेस किती सारा फरक आहे बिफोर आणि आफ्टरमध्ये. आणि हे सगळं फक्त क्युअर ॲपमुळे पॉसिबल झालेलं आहे. मंथली कन्सल्टेशन असतं आणि ते पण खूप फ्री फक्त आपल्याला जे किट असतं, जे आपल्याला स्किन केअर किट भेटतं त्याचंच आपल्याला प्राईस भरावा लागतो. तो 2,000 पासून ते 2,500 पर्यंत रेंजमध्ये व्हॅरी करतो, जसं तुमचं स्किन टाईपनुसार आहे. सो तसं तुम्हाला किट भेटतं. त्यामध्ये नाईट स्किन केअर रुटीन, डे स्किन केअर रुटीन तुम्हाला भेटून जातं. आणि सोबतच जर तुम्ही या किटवर माझा हा प्रोमो कोड यूज केला रितिका100 तर तुम्हाला ₹100 ऑफ भेटतील. सो जा आणि लवकर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. मी खरंच सांगते की मला फरक पडला आहे, तुम्हालाही नक्कीच पडेल आणि माझी स्किन एवढी छान झाली आहे तुम्हाला काय सांगू. तर जा, क्युअर ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो डिस्क्रिप्शन चेक करा, लिंक भेटून जाईल. लिंकवर क्लिक करताच तुम्हाला ॲप भेटून जाईल. सो जा आणि लवकरच तुमची जर्नी चालू करा आणि तुमचाही फेस ग्लोईंग आणि हेल्दी बनवा. आणि सोबतच पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे लिंक, सो जाऊन तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता क्युअर ॲप. ही एक गंमत होती की चायनीज लोकं बोलायचे की चायनीज वगैरे खातेस, तिखट खातेस, असं होईल, तसं होईल. काय नाही होत. मला तर काय नाही झालं आहे. सो चायनीज वगैरे मी खाल्लेलं आहे माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हापासून मी खायला लागले 7व्या महिन्यापासून तेव्हापासून मी खात होते. आपण बेबीचे प्रश्न घेऊया जे बेबीसाठी भरपूर एक्सायटेड होते आणि त्यांचा सगळ्यांचा प्रश्न हा होता की तुला कसं समजलं बेबी बॉय होणार आहे किंवा बेबी गर्ल होणार आहे वगैरे वगैरे. आपल्या इथे सांगत नाही, लीगल नाही आहे, इनलिगल आहे सांगणं. तर सांगितलं तर नव्हतं पण पोटाची पोझिशनमध्ये समजतं. आता माझं जेव्हा पोट वाढलं होतं तेव्हा अशी वर एक म्हणजे वर नाही, बेबीच्या खाली अशी एक लाईन आली होती आणि वर एकदम बोलतात ना, लाईट अशी लाईन एक आली होती चॉकलेटी कलरची पोटावर माझ्या. आणि माझं पोट खालीच होतं, म्हणजे वर नव्हतं चढलं, छातीवर नव्हतं चढलं माझं पोट, खालीच होतं. सो ती एक पोझिशन असते आणि मला भरपूर जणी बोलल्या होत्या की ही जर पोझिशन आहे, पोट खाली आहे, सो तुला बॉय होणार आहे. तर पण मला मनातल्या मनात वाटत होतं, कारण की का माहिती आहे, मी एक आई होते आणि माझ्या पोटामध्ये माझं बाळ होतं. सो मला ते आतून एक वाटत होतं, आतून आपलं कनेक्शन असतं. सो मला एक ते आतून वाटत होतं की हा मुलगाच आहे, 100% मुलगा आहे, मला असं वाटत होतं. पण कुणाला मुलगी हवी होती. पण झाला आहे मुलगा आणि मी भरपूर खुश आहे, कारण की मला मुलगा हवा होता आणि खूप छान. जेव्हापासून बेबी झालाय तेव्हापासून कुणाल बोलतोय तो तुझा चमचा आहे, बोलते आईचा चमचा आहे तो बोलते. म्हणजे माझा बेबी माझा चमचा आहे असं तो सांगतोय.
तर जी पोझिशन होती पोटाची खाली होती थोडंसं पोट माझं. एवढं पण म्हणजे माझ्या छातीला नव्हतं लागलं पोट. तर त्यामुळे मग ती पोझिशन होती. सो त्यावरनं मला माहिती पडलं की मुलगा आहे. कारण की मुलीचं जे पोट असतं, जर मुलगी असेल तर तिचं पोट असं छातीच्या वर असतं थोडंफार असं बोलतात. आणि ती जी लाईन असते वेंबीच्या वरची आपली, ती खूप डार्क असते. सो असं काहीतरी आहे. पण हां, माझ्या बाबतीमध्ये जे सांगितलं होतं, की तुझं पोट खाली असेल जर तुला मुलगा असेल तर, आणि ती लाईन खूप लाईट असेल. सो तसंच होतं. तर त्यामुळे मग मला माहिती पडलं, की मुलगा आहे. आणि हो, दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला क्लिअर करते, की आमचे गुरु महाराज आहेत, म्हणजे आमचे गुरु आहेत, जे तुम्हाला माहितीच असेल, मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. आम्ही आळंदीला वगैरे जातो वगैरे. सो त्यांनी आम्हाला 5व्या महिन्यामध्ये सांगितलं होतं. म्हणजे 5व्या महिन्यामध्ये मी तर नव्हते गेले, पण कुणाल, मम्मी-पप्पा वगैरे गेले होते. सो त्यांना सांगितलं होतं, की तुमच्या घरी पेंद्या येणार आहे. आणि पेंद्या म्हणजे कोण? कृष्णाचा मित्र. सो कृष्णाच्या मित्राचं नाव होतं पेंद्या. सुदामा होता तसंच पेंद्या करून एक मित्र होता कृष्ण भगवानचा. सो त्यांनी असं सांगितलं, म्हणजे बोलता-बोलता बोलून गेले होते आणि त्यांना अगोदरच माहिती पडतं सगळं. सो त्यांनी असं सांगितलं होतं, की पेंड्या येणार आहे. आणि तेव्हा आम्ही म्हणजे झालो होतो, म्हणजे आम्हाला हे होतंच, की बाबा आता मुलगाच होणार, 100% मुलगा होणार, काहीच त्याच्यामध्ये हे नाही. आणि त्यांनी 5व्या महिन्यामध्ये सांगितलं होतं, जेव्हा आम्हाला काही माहिती सुद्धा नव्हतं. आणि त्यांनी मला बघितलं सुद्धा नाही, आमची भेट सुद्धा नाही झाली. आता 1 वर्ष होत आला. मी माझ्या गुरु महाराजांना भेटले नाहीये, पण होप सो लवकर भेटेल, त्यांचं दर्शन होईल आणि मला ब्लेस करतील, माझ्या बेबीला ब्लेस करतील. खूप चांगलं वाटणार आहे. तर असंच अशी ही गोष्ट झाली होती आणि आमचा भरपूर विश्वास आहे त्यांच्यावर. सो त्यांनी सांगितलं होतं आणि आम्ही खुश झालो होतो, की या आता मुलगा होणार. सो झाला मुलगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, की प्रेग्नन्सीमध्ये तुझ्या कोणकोणत्या टेस्ट झाल्या? फर्स्ट तर 3 महिन्यामध्ये झाली ती म्हणजे एंटी स्कॅन झाला आमचा. 3 महिन्यामध्ये माझं एंटी स्कॅन केलं होतं, म्हणजे बाळाच्या नाकाचं हाड वगैरे बघतात. हे बघतात, पाठीचा कणा वगैरे बघतात, बरोबर आहे का वगैरे, वगैरे. आणि तेव्हा मी भरपूर घाबरलो होतो, कारण की सगळं चांगलं असावं असं म्हणजे मनाला खूप चांगलं होतं, की बाबा सगळं सुखरूप असावा, काही प्रॉब्लेम नसावा वगैरे. सो 3ऱ्या महिन्यामध्ये एंटी स्कॅन केलं होतं. 5व्या महिन्यामध्ये ॲनिमली स्कॅन केलं होतं. ज्याच्यामध्ये बाळ पूर्णच दिसतो, कारण की पूर्ण डेव्हलप झालेला असतो तो. सो तेव्हा ते ॲनिमली स्कॅन केलं होतं, तेव्हा पण आम्ही घाबरलो होतो. तेव्हा पण आम्ही ती स्कॅन पास केली आणि त्याच्यानंतर डबल मार्कर करून एक टेस्ट होती ब्लडची. सो ती एक केली होती आणि 9व्या महिन्याची सोनोग्राफी. म्हणजे महिन्या-महिन्याला आम्ही सोनोग्राफी करतच होतो. पहिल्या महिन्यापासून ते शेवटच्या 9व्या महिन्यापर्यंत आम्ही कोणताही रूटीन चेकअप मिस केलेला नाही. प्रत्येक रूटीन चेकअपला आम्ही गेलेलो आहोत आणि सोनोग्राफी केलेली आहे, बघितलेलं आहे. सो हे असे काही सगळे टेस्ट झाले होते. तो भरपूर जणांचा क्वेश्चन हा होता, की प्लेसेंटा कोणत्या पोझिशनला होता? तर माझा प्लेसेंटा अँटेरियल पोझिशनला होता. सो अँटेरियल पोझिशनला माझा प्लेसेंटा होता. खूप जणांचा प्रश्न हा पण होता, की बेबीची हार्टबीट किती होती? सो जेव्हा आम्ही फर्स्ट टेस्ट केलं होतं तेव्हा 143 अच्छा, म्हणजे 143 हार्टबीट होती आणि सेकंड टेस्ट केली तेव्हा 151 होती आणि थर्ड टेस्ट केली म्हणजे तिसऱ्यांदा आम्ही बघितलं होतं. सो 150च्या आसपास हार्टबीट होती. सो असं हार्टबीटचं पूर्ण हे होतं. सो हा क्वेश्चन भरपूर होता म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मला, की तुला स्ट्रेच मार्क आले आहेत की नाही, किंवा तू स्ट्रेच मार्कची कोणती क्रीम यूज केलेली आहे. सो ह्याचं मी आन्सर असं करेल तुम्हाला, की कोणतीही स्ट्रेच मार्कची क्रीम तुम्ही घेऊ नका, तुमचे पैसे वेस्ट घालवू नका. कारण की मी डॉक्टरला विचारून भरपूर सारे स्ट्रेच मार्क क्रीम घेतले होते आणि मी दिवसातून 2दा-3दा अप्लाय करत होते, सगळं करत होते, तरी मला स्ट्रेच मार्क झालेले आहेत आणि भरपूर झालेले आहेत. सो जर तुम्ही प्रेग्नंट होत असाल तर एवढं डोक्यात ठेवा, तुम्हाला स्ट्रेच मार्क येणार आहेत. काही-काही रेअरली जे रेअर बायका असतात त्यांना नाही येत.
पण हां, मला आलेले आहेत आणि मी सगळ्या क्रीम, ऑइल वगैरे सगळं यूज केलेलं आहे स्ट्रेच मार्कसाठी. त्याचा काहीच फरक पडलेला नाही आहे. सो आता मी रिकव्हर होत आहे, थोडं-थोडं करत आहे. आता काय सांगू मी तुम्हाला? सो स्ट्रेच मार्क्ससाठी कोणतीही क्रीम मी सजेस्ट करत नाही आहे, कारण की मी यूज केलेल्या आहेत आणि त्या काहीच कामाच्या नाही आहेत. महागातल्या पण यूज केल्या आहेत आणि खूप स्वस्तातल्या पण यूज केल्या आहेत. ऑइल बोला, सगळं बोला. जर वाटत असेल खाज येते वगैरे, असं बोलतात खाजवलं की स्ट्रेच मार्क येतं. मी माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये माझ्या पोटावर एकदासुद्धा खाजवलेलं नाही आहे. एकदासुद्धा ना झोपेत ना कशामध्येच. कारण की मला खाजच आलेली नाही आहे माझ्या पोटाला. आणि थोडीफार येत होती तेव्हा मी काहीच नाही केलं. तेव्हा मी काहीच नाही खाजवलं सुद्धा नाही. असं बोलायचं की खाज येते पोटाला, जर तुम्ही खाजवलं तर तुम्हाला स्ट्रेच मार्क होतील. तर तसं काही नाही आहे. हे सगळं मिथ आहे. काहीच गरज नाही कोणतेच स्ट्रेच मार्क क्रीम घ्यायची, काही ऑइल वगैरे घ्यायची. घरातलं साधं पॅराशूटचं आपलं खोबरेल तेल असतं ना, ते पोटावर अप्लाय करा 1-2 वेळा, बस दॅट्स इट. कारण की स्ट्रेच मार्क थोडेफार तर येणारच आहेत, कारण की प्रेग्नन्सी बोललं तर आपलं पोट एवढं वाढतं. त्यामुळे आपले जे स्किनचे टिश्यूज असतात ते फाटतात. सो नॉर्मल आहे ते. तर त्याच्यासाठी मी कोणत्याही उगाचच काही तुम्हाला सजेस्ट नाही करणार, कारण की ते माझ्यासाठी वर्क नाही झालेले आहेत, तर तुमच्यासाठी नाही करणार किंवा करतील सुद्धा, पण तरीही मला सजेस्ट नाही करायचे आहेत, कारण की त्यांनी माझ्यावर वर्क नाही केलेला आहे. हा क्वेश्चन लास्ट आहे, पण इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी मेसेज केला होता जेव्हा आम्ही बेबीला पाळण्यात घातलं होतं. तेव्हा भरपूर जणांचा क्वेश्चन हा होता, की बेबीचं नाव काय ठेवलं आहेस तू? तर बेबीला आम्ही अजून फक्त निकनेम ठेवलेला आहे आणि ते बेबीच्या आजीनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी ठेवलेलं आहे आणि खूप प्रेमाने ठेवलेलं आहे. म्हणजे आम्ही त्याला बंकू बोलतो घरामध्ये. तर त्यांनी बंकू नाव ठेवलं आहे त्याचं. नाव म्हणजे निकनेम ठेवलं आहे. खरं नाव ठेवायचं बाकी आहे. जेव्हा बारसा आम्ही करू, थोडासा मोठा होऊ द्या तो, कारण की लहान आहे तर मोठे इव्हेंट म्हणजे मोठे काही प्रोग्राम आम्ही करत नाही आहोत आता सध्याला तरी, आणि त्याला कुठे न्यायचा सुद्धा नाही आहे आम्हाला. कोणाच्या हातात पण नाही द्यायचा आहे सध्याला. सो दॅट्स वाय आम्ही कोणताही बारसा आत्ता करणार नाही आहोत. जेव्हा करू तेव्हा सांगू. तेव्हा आम्ही त्याचं खरं नाव जेव्हा ठेवू तेव्हा तुम्हाला समजेलच, बारशाचा व्लॉग येईलच. तर हो, आणि बेबीचं नाव आम्ही बंकू असं ठेवलेलं आहे आणि खूप छान असं मस्त जेव्हा मी फेस रिव्हील करेल तेव्हा तुम्हाला बेबीला दाखवेल. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर नक्कीच विचारा. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कव्हर करू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तवस्तोवर तुम्ही क्युअर ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो जा आणि लवकर क्युअर ॲप डाउनलोड करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तसं स्टे हॅपी, स्टे सेफ. आणि भरपूर सारा पाऊस आता चालू झालेला आहे. सो सेफ राहा. कुठेही समुद्रात वगैरे जाऊ नका मरायला. घरातच राहा. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही डॅमवर वगैरे पण जाऊ नका आणि जिथे झरणे-बिरणे वाहतात ना तिथं तर अजिबात जाऊ नका. ठीक आहे? एवढंच सांगते तुम्हाला, कारण की आता सध्यालाच अशा बातम्या आल्यात की 8 जण गेलेत, 5 जण गेलेत, हे मेलंय ना ते मेलंय. सो तुम्ही मरायला जाऊ नका, घरात बसा मरायला. तिकडे जाऊ नका. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि पावसाचा मस्त घरात बसून एन्जॉय घ्या. मम्मीला सांगा कांदा भजी बनवायला किंवा तुम्ही बनवा आणि मम्मीला खाऊ घाला. सो घरात बसा आणि मस्त सेफ राहा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.